पालकमंत्र्यांनाही मान्य नाही, हसन मुश्रीफ साहेबांना मान्य नाही, विनय कोरेंना मान्य नाही, राजेंद्र यड्रावकरांना या ठिकाणी मान्य नाही. मग सत्तेतले एवढे प्रबळ नेत्यांना मान्य नसताना प्रशासक, मी मगाशी म्हणलंय की हे तुम्ही करा मी बघतो असं अंडरस्टँडिंग आहे का या सगळ्यांचं एकमेकाला तुम्ही भूमिका घ्या, मला डायरेक्ट भूमिका घेता येत नाही, तुम्ही घ्या, मला मान्य आहे, असं आहे का? नाही तर मग यांचं ऐकलं जात नाही. असं तर दोन्हीपैकी एकच गोष्ट आहे यातली. एक सगळेच सामील आहेत या प्रशासकासाठी. एकाने भूमिका एका पक्षाने घ्यायची, तुम्ही पुढाकार घ्या, आम्ही विरोध करतो, परंतु तुम्ही केल्यानंतर आम्ही मान्य करतो. आता जर पालकमंत्र्यांनाही मान्य नाही, हसन मुश्रीफ साहेबांना मान्य नाही, विनय कोरेंना मान्य नाही, राजेंद्र यड्रावकरांना या ठिकाणी मान्य नाही, मग सत्तेतले एवढे प्रबळ नेत्यांना मान्य नसताना प्रशासक येतो कसा? म्हणजे यांना मान्य आहे. आता त्या दोघांना विचारावं लागेल खासगी भेटून. मी मगाशी म्हणलंय की हे तुम्ही करा मी बघतो असं अंडरस्टँडिंग आहे का या सगळ्यांचं एकमेकाला तुम्ही भूमिका घ्या, मला डायरेक्ट भूमिका घेता येत नाही, तुम्ही घ्या, मला मान्य आहे, असं आहे का? नाही तर मग यांचं ऐकलं जात नाही. असं तर दोन्हीपैकी एकच गोष्ट आहे यातली. एक सगळेच सामील आहेत या प्रशासकासाठी. एकाने भूमिका एका पक्षाने घ्यायची, तुम्ही पुढाकार घ्या, आम्ही विरोध करतो, परंतु तुम्ही केल्यानंतर आम्ही मान्य करतो. आता जर पालकमंत्र्यांनाही मान्य नाही, हसन मुश्रीफ साहेबांना मान्य नाही, विनय कोरेंना मान्य नाही, राजेंद्र यड्रावकरांना या ठिकाणी मान्य नाही, मग सत्तेतले एवढे प्रबळ नेत्यांना मान्य नसताना प्रशासक येतो कसा? म्हणजे यांना मान्य आहे. आता त्या दोघांना विचारावं लागेल खासगी भेटून.